घरामध्ये जर फक्त भाजीला शिमला मिरची असेल ना, तर मग काय करायचं शिमला मिरचीपासून? असा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आणि फक्त अशी कांदा, मिरची किंवा लाल मसाला घालून जर आपण शिमला मिरची बनवली ना, तर ती खायला अजिबात चांगली लागत नाही. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही पीठ पेरून छान अशी शिमला मिरचीची भाजी जर बनवलीत ना, तर घरामध्ये सगळेजण आवडीने सुद्धा खातील, कारण की ती चवीला तेवढीच छान अशी लागते. आणि ही भाजी तुम्ही अगदी सुकी जरी असली ना, तरी भाकरीसोबत खाल्ली ना, तर आणखी छान अशी चविष्ट लागते. चला तर मग छान अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर इथं मी ना 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे. आणि मी इथं ना 2 शिमला मिरची अशा मोठ्या-मोठ्या आतमधल्या ज्या बिया वगैरे आहेत ना, तर त्या संपूर्ण काढून अशा प्रकारे मोठेच थोडंसं कट केलं आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकणार आहे 2 पळ्या तेल. आता खरं तर आपण ज्या प्रकारे झुणका वगैरे बनवतो ना, म्हणजे सुक्का झुणका, तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं तेल जास्तच लागतं. तर मी इथं 2 पळ्या तेल त्यामध्ये टाकून घेतलं आहे. जिरं मोहरी टाकली आणि त्यानंतर ती छान फुलली, की त्यामध्ये जो लसूण होता, तर तो छान असा फ्राय करून घ्यायचा. एक 3 ते 4 मिनिट लसूण छान फ्राय झाला, की त्यानंतर त्यामध्ये लगेचच जो आपण कांदा बारीक कट करून घेतलेला होता, तर तो संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा. आणि कांदा आपल्याला एक गुलाबीसर कलर येईपर्यंत ना छान असा परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त परतवण्याची गरज नाही. जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला कांदा जो आहे ना, तर तो छान असा परतला जातो. खरं तर ना, सिमला मिरचीची ही अशा प्रकारची भाजी ना, अगदी सकाळच्या घाई-गडबडीमध्ये सुद्धा अगदी झटपट तयार होते. कारण की सकाळी जर आपल्याला टिफिन द्यायचा असेल आणि टिफिनला आपण जास्त करून सुक्याच भाज्या देतो. तर सुक्या भाज्यांमध्ये तुम्ही अशा प्रकारचे हा सिमला मिरचीचा झुणका म्हणा किंवा काही म्हणा, तर तो देऊ शकतात. तर आता इथं ना कांदा छान परतला गेला. त्यानंतर सिमला मिरची कट केलेली होती, तर ती त्यामध्ये टाकून घेतली. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि हे व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला ना एक जवळपास 15 मिनटं जी आहेत ना, तर ती संपूर्ण रेसिपी होण्यासाठी लागतात. खूप वेळ लागत नाही. व्यवस्थित मिक्स करून झालं, की झाकण ठेवलं. त्यानंतर एक 4 मिनिटांनी 4 ते 5 मिनिटांनी परत झाकण उघडायचं. परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या वाफमध्येच आहे ना, ह्या सिमला मिरची आहेत ना, तर त्या खूप छान अशा शिजून निघतात. म्हणजे अजिबात आपल्याला काही त्यामध्ये खूप असं पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज पडत नाही. पाणी घालायचं आहे, पण केव्हा? तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. थोडंसं मिक्स केलं आणि परत झाकण आपल्याला ठेवून एक 3 ते 4 मिनिटांची वाफ परत काढून घ्यायची आहे. तर आता इथे बघा 3 ते 4 मिनिटानंतर आहे ना, हळू आपली जी सिमला मिरची आहे ना, तर तीसुद्धा शिजायला सुरुवात होते. खरं तर ना, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ना, तर आपल्या जे नॉर्मल भाज्यांसाठी जेवढा वेळ लागतो ना, तर त्यापेक्षाही थोडासा कमी वेळ ह्या भाजीला लागतो. कारण की याला सारखं परतण्याची वगैरे अजिबात गरज पडत नाही. तर दुसरे वाफ झाल्यानंतर आहे ना, आपण यामध्ये हळद आणि लाल मसाला जो आपण वापरतो ना, तर तो यामध्ये घालणार आहोत. तुम्ही कुठलाही लाल मसाला यामध्ये घालू शकतात किंवा लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. तर आता इथं मी 2 मोठ्या शिमला मिरचीसाठी ना 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. पण ते 1 वाटी पीठ डायरेक्ट असं न टाकता आपल्याला थोडं करून त्यामध्ये घालून मिक्स करत घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल, की एकदम त्याच्या गाठी वगैरे सुद्धा होणार नाही आणि खूप जास्त पीठ पण झालं ना, तर त्या भाजीची जी टेस्ट आहे ना, तर ती संपूर्ण निघून जाते. तर आता इथे बघा, एक बॅचमध्ये मी थोडंसं पीठ घातलं. सुरुवातीला मी थोडंसं जास्त घातलं. त्यानंतर हळू करून आहे ना, थोडं पीठ घालून आपल्याला अंदाज घेत यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे. एकदम पीठ अजिबात घालायचं नाही. तर आता इथे बघा, मी परत थोडंसं त्यामध्ये पीठ घातलं आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर आपल्याला ना हळू समजायला लागतं, की आता पीठ जे आहे ना, तर ते बरोबर झालेलं आहे की नाही. तर इथं मला थोडंसं आणखी कमी वाटत होतं. तर बरोबर आहे ना, हे पीठ जे आहे ना, तर त्यातलं एवढं पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि जवळपास पाऊण वाटी जी आहे ना, तर ते मी पिठाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर आता इथे बघा, खूप जास्त पीठ पण नाही आणि नाहीतर मग काय होईल, की पीठ जास्त आणि सिमला मिर्च कमी असं काहीसं होईल आणि मग ते हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लागेल. तर त्यासाठी ना इथे व्यवस्थित आपल्याला पिठाचं जे प्रमाण आहे ना, तर ते व्यवस्थित टाकायचं आहे. आता यामध्ये ना पीठ जे आहे, तर ते कच्चं आपल्याला लागायला नको. त्यासाठी इथं ना मी थोडंसं पाणी घातलं आहे. पाणी पण असं थोडंसं हातावरती घेऊन फक्त शिपका द्यायचा. मी इथं जवळपास एक 4 ते 5 चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स केल्यानंतर याला एक वाफ द्यायची, म्हणजेच काय होईल की पिठाचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण या ठिकाणी निघून जाईल. आणि मधूनच हे गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती कमीच ठेवायची, नाहीतर पीठ जे आहे ना तर ते चिपकायला सुरुवात होईल. आता इथं ना झाकण तर आपण काढून घेतलं. आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि ना हे परत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं अजिबात खूप जास्त हे परतण्याची पण गरज नसते. फक्त याचा जो पिठाचा कच्चेपणा आहे ना तर तो संपूर्ण जायला हवा. त्यासाठी इथं आपल्याला जवळपास 4 ते 5 मिनिटाचीच वाफ द्यायची आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण हे जे आहे ना कोथिंबीर वगैरे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती बंद करून टाकायची आणि थोडंसं एक 2 ते 3 मिनिट परत झाकण ठेवून छान असं सर्व्ह करायचं. चला तर मग या ठिकाणी अगदी झटपट अशी छान अशी पीठ पेरून सिमला मिरची आपली तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा अशा प्रकारे सिमला मिरची नक्की करून पहा. चवीला खूप छान अशी होते. आणि ही सिमला मिरची तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्ली ना तरी चवीला खूप छान अशी होते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.